मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मिरजेत भाजपाचे निदर्शने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केलं आंदोलन। महाराष्ट्रात मुलींच्यावरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। याविरुद्ध संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे। मुलींच्यावरील अत्याचाराच्या विरोधात मिरजेत भाजपाच्या वतीनं निदर्शने करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अनिता हरगे, अनघा कुलकर्णी, रुपाली गाडवे, सीमा मगदूम, उज्ज्वला चौगुले, मधु गाडवे, गीता चिंचने, गायत्री सातपुते, अनिल रसाळ, राजू माने, विक्रम पाटील, प्रकाश जाधव, अमोल सूर्यवंशी, उमेश हरगे, शशी वाघमोडे, ईश्वर जनवाडे, डी.जी. आवळे आणि संदीप कबडे यांच्यासहित पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। जे माणुसकीला काही असणारी जी घटना घडली त्याबद्दल आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे पक्ष आहेत त्यांच्या वतीनं आम्ही तिथं आता निषेध व्यक्त करतो आहे। ही जी घटना घडली आहे ती माणुसकीला काही असण्यासारखीच आहे आणि ह्या गोष्टीला निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलं। तर जे आता बाकीचे जे पक्ष आहेत त्याचं राजकीय भांडवल करण्याचा जो प्रयत्न करत आहे तसं न करता हे जे सामाजिक प्रश्न आहे आणि सामाजिक चांगल्या पद्धतीनं आपण सोडू शकतो आणि हे भांडवल न करता असं सगळ्यांना न्याय मिळावा या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू। आम्ही भारतीय जनता पार्टीवर युतीचं जे आणि युतीचे जे काय कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, आम्ही आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही लेखी पत्र दिलेलं आहे। सगळं आम्ही फॉलोअप करत आहे आणि त्याच्यावर ज्या नराधमानं जी घटना घडवून आणली त्याच्यावर जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी असं आम्ही सगळ्या माहितीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आमच्यावर त्यांना निवेदन केलेलं आहे। आणि बदलापूरमध्ये नुकतेच घडलेली शाळेतील अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अत्याचाराची घटना खरंच खूप निंदनीय आहे। आज आपल्या देशातल्या प्रत्येक नारीला सन्मान करणारा आज अनेक योजना आहेत की नारींना सन्मान मिळावा म्हणून, परंतु या अत्याचार घटनेचं कुठेतरी चुकीचं राजकारण केलेलं दिसतं। मात्र आम्हा सगळ्यांना वाटतं त्यासाठीच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत निषेध करण्यासाठी की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून ज्यांनी नारीला सन्मानानं जगायला शिकवलं त्या देशामध्ये नारीनं सन्मानानं आणि सुरक्षित जगलं गेलं पाहिजे। शाळेमध्ये घडलेलं या अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार ही खरंच निंदनीय गोष्ट आहे आणि आम्हा सगळ्यांनाच वाटतंय इथे कुठेही पक्षाचं किंवा कुठेही राजकारण नाही तर आम्ही तर म्हणून की सगळ्यांनी एक व्हावं आणि अशा घडणाऱ्या या नराधमास योग्य त्या वेळी फाशी झाली पाहिजे, म्हणजे पुन्हा पुन्हा अशा घटना वारंवार घडणार नाही। आज नारींना सन्मान देण्यासाठी आमच्याकडे लेक लाडकी योजना आहे, लेक सुरक्षिता योजना आहे, लेक लखपती योजना आहे, नारी सन्मान योजना आहे, सुकन्या योजना आहे। अशा माध्यमातून लाडकी बहीण योजना किंवा स्वावलंबी महिला सबलीकरण याच्यामधून महिला सुरक्षित व्हावी, ही स्वावलंबनाने समाजामध्ये वावरावी आणि लेकीला सुद्धा चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी त्यांना आम्ही अनेक महिलांच्या दृष्टिकोनातून योजना करत आहोत। त्यामुळे आमच्या सगळ्यांची तीव्र इच्छा आहे की खरंच त्या शाळेतला तो नराधम विकृत मानसिकता असणाऱ्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे। धन्यवाद।